महात्मा ज्योतिराव फुलेंचा ईव्हीएम हटा निकलो बाहर मकानों से निकलो बाहर मकानों से जंग लड़ो बेईमानों से। अरे आरएसएस जिसकी सरकार निकम्मी है, अरे आरएसएस जिसकी अम्मी है, वो सरकार निकम्मी है, आरएसएस जिसकी अम्मी है, वो सरकार निकम्मी है। देश बचाओ, ईवीएम हटा देश बचाओ, ईवीएम हटा देश बचाओ। माननीय वामन मेश्राम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माननीय वामन मेश्राम साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अरे निकलो बाहर मकानों से जंग लड़ो बेईमानों से। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। अण्णाभाऊ साठे मीडिया प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी मराठवाडा 2004च्या आधी भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये बॅलेट पेपर असतानाही 2004 पासून EVM मशीन आणण्यात आलेली आहे। EVM मशीनमध्ये पूर्णतः घोटाळा केला जातो। जसे की आपल्याला बॅलेट पेपरमध्ये आपले मतं दिसत होते तसे EVM मध्ये आपल्याला मतं दिसू शकत नाही। भारतामध्ये जेव्हापासून EVMची सुरुवात झाली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता की EVM मशीन फ्रॉड आहे। तरीही देशातल्या मौनवादी सरकारने EVM मशीन बंद पाडलेली नाही आहे। माननीय मेश्राम साहेबांच्या आंदोलनामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रचार झाल्यानंतर बरेचसे उमेदवार जे पडलेले होते ते उमेदवार येऊन साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं स्वतःचं सुद्धा मत मिळालेलं नाही आहे। जो उमेदवार उभा राहतो निदान त्याची पत्नी तो स्वतःचं मत त्याच्या पत्नीचं त्याच्या आईचं तरी त्याला मत पडू शकतं, परंतु ह्या भारत देशामध्ये त्या स्वतःचंही त्याला मत पडलेलं नाही आहे। असे खूप सारे पडलेले उमेदवार साहेबांना येऊन भेटले आणि त्यामुळे साहेबांनी EVMच्या विरोधात हे मोठे आंदोलन भारतामध्ये छेडलेलं आहे। हे आमचे 4 चरणमध्ये सुरू आहे, आज 3रा चरण आहे आणि तसेच आम्ही 31 तारखेला दिल्लीला निवडणूक आयोगावरती आमचा मोर्चा काढणार आहोत। सर्वांनी सामील होत। हां सर, थोडं मोठं ना मॅडम। भारत मुक्ती मोर्चाच्या संदर्भामध्ये मला सांगायचं आहे की भारत मुक्ती मोर्चा हा EVM मशीन हटाव या संदर्भामध्ये असून यामध्ये सर्वच नागरिकांनी सामील झालं पाहिजे। आज बरेचसे लोक हे सामील होत नाहीत कारण त्यांना पैशाचे मागे लागलेले असतात। त्यांना कोणत्याही पार्टीने पैसे दिले म्हणजे त्यांच्या मागे फिरत असतात लोक। तर स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वतःची लोकशाही जी आहे ही प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि ही लोकशाही जी आहे सर्व धर्मियांसाठी समान आहे। प्रत्येक धर्मियांना इथं समान अधिकार आहे। विशिष्ट धर्माच्या लोकांनी नरेंद्र मोदी हा एक विशिष्ट धर्माचा प्रचार करत आहे। नरेंद्र मोदीला सर्व भारतीयांनी निवडून दिलेला आहे। सर्व भारतीयांचा सर्व धर्मियांचा याने सन्मान केला पाहिजे, परंतु नरेंद्र मोदी हा फक्त एका विशिष्ट धर्माचा सन्मान करत आहे। हे लोकशाहीला घातक आहे। लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्व लोकांनी EVM मशीन हटवण्याकरता एकत्र झालं पाहिजे, कारण EVM मशीन ही विशिष्ट लोकांचीच त्याच्यामध्ये त्यांनी फिटिंग केलेली असते आणि त्यामुळे विशिष्ट एकाच पक्षाचा विजय होत असतो। म्हणून बॅनर पेपरवर जर सर्वांचे मतं घेतले तर सर्वांचा प्रामाणिकपणे तिथं आमचे मतं ज्या व्यक्तीला आम्ही मत दिलेलं असतं त्याच व्यक्तीला मत जातं। EVM मशीन मध्ये हा घोटाळा आहे आणि त्याकरता EVM मशीन ही बंद केली पाहिजे, हटवली पाहिजे व बॅनर पेपरवरच आमचं मतदान घेतलं पाहिजे। हे या सरकारला व लोकशाहीला माझी विनंती आहे। आपण असं म्हणता EVM मशीन सेट केलेलं असतं, मग कर्नाटकमध्ये तेच झालेलं आहे का किंवा कर्नाटकमध्ये सुद्धा तेच घडलेलं आहे, कारण ज्या मशिनी त्या दिवशी त्या मशिनीचं मतदान झालं की त्या दिवशी ज्या निवडणूक त्या ठिकाणी काँग्रेस प्रमाणात योग्य झालं आणि ज्या 3 दिवसाच्या नंतर झाले तिथं सुद्धा तेच घडलेलं आहे। त्याच प्रकारचा घोटाळा तिथं घडलेला आहे। आता निवडणुका झाला तेलंगणामध्ये, त्यामध्ये काँग्रेस विजय झाला, तर मग त्या ठिकाणी पण सेट केलेलं आहे का असं आपलं मत आहे का? त्या ठिकाणी सुद्धा सेट केले, कारण काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। मग आपलं भांडण कोणासोबत आहे? आपलं भांडण सत्यानं वागणाऱ्याचे जे बहुजनांना राजकारणामध्ये घेऊन चालतील त्यांना इथं निवडून दिलं पाहिजे। आपलं नाव? माझं नाव लीलाबाई टोके।